महायुतीकडूनही काटकसर सुरू. मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द. मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इलेक्ट्रिक वाहनातून प्रवास. ताफ्यातील वाहनांची सुद्धा संख्या केली कमी. नीटची परीक्षा असताना प्रश्नपत्रिका फोडणारे तिघं अटकेत. दोषींवर कारवाईसाठी सीबीआयला सर्वतोपरी सहकार्य. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली भूमिका. पेपरफुटीबाबत संघ परिवारात नाराजी. संघाची विद्यार्थी संघटना सरकार विरोधात रस्त्यावर. मतीन पटेलला दणका दिलाच. कार्यालय आणि घराचं अतिक्रमण पाडलं. कोणत्या अधिकारात अतिक्रमण पाडलं? मनपाच्या कारवाईला एमआयएम कडून आव्हान. संभाजीनगरमध्ये एमआयएमला आणखी एक झटका. नगरसेवक मिराज खाननं बनावट जन्म दाखल्यासह तिसऱ्या अपत्याची माहिती लपवली. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार. रोहित पवार यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ. रोहित पवार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. सुनील तटकरे यांनी सुनावलं. भाजप प्रवेशाची चर्चा फेटाळली. पेडणेकरांनी महापौर असताना 100 कोटींचा संकुल घोटाळा केला. किरीट सोमय्या यांचा किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप. दोन दिवसाची हवा करण्याचा प्रयत्न. मोदींनी ताफ्यातील गाड्या कमी केल्यावर काँग्रेसची टीका. अमित साटम अनेक गाड्या घेऊन फिरतात. पटोलेंचा घणाघात. मुंबईमधील दुकानांवरील मराठी फलक प्रकरण. मराठी फलक लावा अन्यथा शिवसेना स्टाईलनं कारवाई करणार. उपमहापौर संजय घाडी आक्रमक. पनवेलचा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता. पनवेलला 30 MLD पाणी पुरवठा करण्याची मागणी. अन्यथा नवी मुंबईचं पाणी बंद करण्याचा विरोधी पक्षाचा इशारा. राज ठाकरेंना ठाणे कोर्टात हजर व्हावं लागलं. उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण प्रकरणामध्ये सुनावणी. शिवनिका ट्रस्टचा सचिव नामकरण आवारेला अटक. भोंदू अशोक खरात प्रकरणात आणखी एकाला बेड्या. भोंदू खरातची जगदंबा पतसंस्थेत 32 बनावट खाती. नीटचे पेपर फोडणारी मनीषा वाघमारे अटकेत. शुभम खैरनार नंतर तिसरी अटक पुण्यातून. नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात. शुभमला मंगळवारी रात्रीच मुंबईत आणलं. महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून राज्यभरात आंदोलन. नीट परीक्षा पेपरफुटी विरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली. काटकसरीसाठी वाहतूकदारांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन. चेकपोस्ट हटवा. इंधनाची नासाडी टाळा. महिन्याला 810 कोटींचं इंधन वाया जातंय. पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्या घटवल्या. पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात फक्त 2 गाड्या. सोन्या चांदीची आयात कमी करण्यासाठी नवा निर्णय. सोन्या चांदीवरील आयात शुल्क वाढवलं. सीबीआय संचालक निवडीवर राहुल गांधींचा तीव्र आक्षेप. संचालकांचं नाव बैठकीपूर्वी निश्चित केल्याचा आरोप. अखिलेश यादव यांचे सावत्र बंधू प्रतीक यादव यांचं निधन. कारण अजूनही अस्पष्ट.